नमस्कार मंडळी, मी जयश्री तुमचं सुनंदा किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण आलू पॅटीस बनवूया। त्यासाठी सामग्री उकडलेले बटाटे, मैदा 2 वाट्या मैद्याचे, साजूक तूप, तिखट आणि गरम मसाला, मोहरी, कढीपत्ता, जिरे, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। इथं मैदा टाकून घेते, थोडा ओवा, चवीनुसार मीठ, आणि 2 चमचे साजूक तूप। चला तर आपण आता हे पीठ मळून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे आपण मळून घेतलंय। आता आपण त्याला झाकून ठेवू। चला तर आता आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊ। त्यात टाकते थोडं तेल। तेल चांगलं तापलं की मोहरी टाकायची, मग जिरा, कढीपत्ता 4-5 पाने, आता आपल्याला बारीक कापलेला लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी, 2 मिनिटांपर्यंत होऊ द्यायचं त्याला। आता आपण टाकणार आहोत उकडलेले बटाटे। आता आपण टाकणार आहोत गरम मसाला आणि तिखट घेतलेलं, थोडे हळद आणि चवीनुसार मीठ। आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची त्यावर आणि 2 ते 3 मिनिट पर्यंत झाकून ठेवायचं। इथं मी तेल घेतलंय, त्याच्यात 1 चमचा मैदा मिक्स करते। हे मिक्स केलेलं बाजूला ठेवून द्यायचं। आता आपण इथं मस्त अशा आकाराचे मोठे मोठे गोळे करून घेतले आणि चपाती कशी लाटतो तसे गोल गोल चपाती लाटून घ्यायची पुरी सारखी। हे बघा, अशा प्रकारे मोठी चपाती लाटून घ्यायची। हे बघा, मस्त असं लाटून घेतलंय मी। आता आपण ते तेलात मैदा टाकून मिक्स केलेलं ते असं टाकून घ्यायचं। पूर्णपैकी असं लावून घ्यायचं चपातीला आणि ती अगोदर लाटलेली ती पण याच्यावर ठेवून द्यायची। आणि हे आजूबाजूचे हे काठ आहेत ते असं कापून घ्यायचे। याचे 4 तुकडे बनवायचे आपल्याला। हे बघा, सर्व तसेच भरून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व पॅटीस असे करून घेतले। आता इथं तेल तापलंय, आपल्याला डीप फ्राय करायचे। मस्त लाल होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे। दुसऱ्या बाजूला पण पलटून घ्यायचे त्याला। हे बघा, मस्त असे लाल झालेत आपले पॅटीस। आता आपण काढून घेऊ त्यांना। तुम्ही बघू शकता किती भारी वाटतायत। हे बघा, किती मस्त असे कुरकुरीत होत आहे। हे बघा, मस्त असं आपले आलू पॅटीस तयार आहे। किती मस्त असे लेअर आले बघा। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक यू।